नमस्कार. अंश ॲडमिशन कन्सल्टन्सीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक अभिजित पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो. निकाल लागून आज बरोबर महिना झालेला आहे आणि मी सांगित होतं की रिझल्ट नंतर किमान 1 महिना तरी आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी लागतो. पण मध्यंतरी जो काही सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा जो पण निकाल होता तो पेंडिंग होता. जे 75 विद्यार्थी होते की ज्यांना इंदोरच्या कॉलेजमध्ये परीक्षेसाठी त्रास झालेला होता, तर त्यांचे कोर्टामध्ये केस चालू असल्यामुळे यावर्षी थोडंसं शेड्यूल जे आहे तर ते थोडं लांबलेलं आहे. किमान 7 दिवसांनी हे शेड्यूल जे आहे ते लांबलेलं आहे आणि यावर्षी जे आहे तर ते 21 जुलैपासून MCCचे रजिस्ट्रेशन करता येतात. तर याच्यामध्ये ऑल इंडिया 15% कोटा जे पण गव्हर्नमेंटचे कॉलेजेस असतील ते सर्व पार्टिसिपेट होतील. त्याचबरोबर एम्सचे कॉलेज असतील, त्याचबरोबर जिपमरचे कॉलेजेस असतील तर ते या MCCच्या शेड्यूलप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना पण कमी मार्क आहेत पण ज्यांना MBBS करायचं आहे अशासाठी मात्र डीम युनिव्हर्सिटीचा पर्याय आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त MBBS असेल, BDS असेल, त्याचबरोबर एम्स असेल, जिपमर असेल, हे सर्व कोर्सेस जे असतील ते MCCमध्ये इन्क्लूड असणार आहेत. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच्या ऑल इंडिया 15% कोटा हेच फक्त अवेलेबल असू शकतील. डीम कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटा त्याचबरोबर NRI कोट्यासाठी सुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हे शेड्यूल नेमकं कसं असणार आहे तर सगळ्यात अगोदर जे आहे तर ते सीट मॅट्रिक्स प्रसिद्ध होतं. तर पहिल्या राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे जे पण पहिल्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणारे इन्स्टिट्यूट असतील तर त्यांचं सीट मॅट्रिक्स जे आहे ते साधारण 18 ते 19 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणारे सर्व कॉलेजेस जे असतील ते याच्यामध्ये असणार आहेत. तर यामध्ये यानंतर परत काय होतं की रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होते. रजिस्ट्रेशन प्रोसेस जी असते तर ते 21 जुलै ते 28 जुलै असणार आहे. रजिस्ट्रेशन आपल्याला 28 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. परंतु पेमेंट जे आहे तर ते आपल्याला रात्री 11:55 करता येईल. 28 तारीख ही शेवटची तारीख असेल. दुपारी 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आपण करू शकणार आहे. त्याचबरोबर पेमेंट जे आहे तर ते 28 जुलैला 3 वाजेपर्यंत फक्त आपण करू शकणार आहे. त्यानंतर चॉईस ऑफ फिलिंग जे असेल तर ती 22 जुलैपासून चालू होणार आहे. 22 जुलैला ही चॉईस फिलिंग जी आहे ती चालू होणार आहे. तर ती चॉईस फिलिंग जी आहे तर ती 28 तारखेपर्यंत चालू असणार आहे. 28 तारखेला 11:55 ही चॉईस फिलिंग जी असेल ती चालू असेल. त्याचबरोबर चॉईस फिलिंग नंतर चॉईस लॉकिंग ही पण सिस्टीम असते, पण याच्यामध्ये ॲटो लॉक होऊन जातं. ते घाबरायची गरज नाही आहे किंवा त्यासाठी सेपरेटली लॉग इन करायची गरज असणार नाही. पण हे चॉईस लॉकिंग जी सिस्टीम आहे तर ती आपण 28 जुलैला चालू होईल आणि 28 जुलैला 4 वाजल्यापासून चालू होईल. रात्री 11:55 ही चॉईस ऑफ फिलिंग जी असेल ती बंद होईल. त्यानंतर MCCसाठी जो वेळ असणार आहे तो साधारण 2 दिवसाचा असेल की नेमकी आपल्याला अलॉटमेंट जे आहे तर ती द्यायची आहे. MCCला अलॉटमेंट द्यायची आहे. त्याची प्रोसेसिंग जी होणार आहे ती 29 आणि 30 जुलैला होणार आहे. आणि त्याचबरोबर तुमची जी अलॉटमेंट आहे तर ती 31 जुलै रोजी होणार आहे. तर 31 जुलैनंतर 1 ते 6 ऑगस्टपर्यंत आपल्याला वेळ आहे की आपण त्या कॉलेजवरती जाऊन आपण जॉईनिंग करू शकतो. ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील किंवा कॉलेजच्या फीज असतील त्या आपण जाऊ शकतो आणि रिपोर्टिंग करू शकतो. त्यानंतर ते डॉक्युमेंट आहे कॉलेजचं नंतरचं काम जे आहे तर ते 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत MCCच्या वेबसाईटवरती ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागतात. साधारण हा जो पिरियड आहे तो टोटल 28 दिवसाचा आहे. या 28 दिवसामध्ये पहिला राऊंड चालणार आहे. त्यानंतर पहिल्या राऊंडला जर अलॉटमेंट झाली तर कॉलेज घ्यावंच लागतं का तर निश्चित कॉलेज घेतलं चांगलं जर मिळालं असेल तर ते घेतलं तर बरं होऊ शकतं. त्यानंतर आपण हे कॉलेज घेऊन आपण सेकंड राऊंडला पण राहू शकतो. फक्त फर्स्ट राऊंडला
जर फर्स्ट चॉईस जर अवेलेबल झाला, अलॉट झाला, तर मात्र आपल्याला पहिलं कॉलेज घ्यावंच लागतं. त्यानंतर दुसरा जो राऊंड आहे, दुसरा राऊंड जो साधारण 9 जुलैपासून 11 जुलैपर्यंत त्याचं सीट मॅट्रिक्स येणार आहे. त्यानंतर आपण 12 ऑगस्टला आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. 12 ते 18 ऑगस्टपर्यंत हे रजिस्ट्रेशन असतील आणि साधारण 18 ऑगस्टला रात्री 12पर्यंत जे असेल तर ते चॉईस ऑफ फिलिंग तुम्ही करू शकणार आहात. त्याचबरोबर ते पेमेंटचा जो कालावधी असेल तो दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर ती जे काही प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट जे असेल MCCची, तर ते 19 आणि 20 तारखेला होणार आहे, पहिल्या राऊंडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर ती याचा जो रिझल्ट आहे म्हणजे अलॉटमेंट जे आहे सेकंड राऊंडची, तर ते 21 ऑगस्टला होणार आहे. रिपोर्टिंग जर करायचं असेल तर ते आपण 22 ते 29 या कालावधीमध्ये आपण ते करू शकणार आहे. आणि त्याचा कालावधी जो असेल तो साधारण 1 महिन्याचा असेल, म्हणजे 30 दिवसाचा असणार आहे. 30 आणि 1 सप्टेंबरला जे असेल ते तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन जे असतील ते कॉलेज MCC कडून करून घेतील. त्यानंतर जो पुढचा राऊंड येणार आहे तो म्हणजे थर्ड राऊंड जो असेल, त्याच्यामध्येही आपल्याला पार्टिसिपेट झालेले जे इन्स्टिट्यूट असतील किंवा ज्या रिक्त जागा असतील त्या रिक्त जागा बाबत जे असेल ते 2 सप्टेंबरला आपल्याला सीट मॅट्रिक्स MCCच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल आणि पेमेंट असेल. रजिस्ट्रेशन आपण 3 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत करू शकणार आहात आणि रजिस्ट्रेशन दुपारी 12पर्यंत असेल आणि पेमेंटचा टाईम जो असेल तो दुपारी 3पर्यंत तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक राऊंडमध्ये आपण नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. पहिल्या राऊंडला जर रजिस्ट्रेशन केलं तर पुढच्या राऊंडला रजिस्ट्रेशन करायची गरज असणार नाही. जर पहिल्या राऊंडमध्ये कुणाचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर आपण ते रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये पण आपण करू शकणार आहोत. त्यामुळं पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन झालं नाही, मग सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन होईल का नाही, किंवा सेकंड राऊंडला पहिल्या राऊंडला पण झालेलं नाही, थर्ड राऊंडला होईल का नाही, किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर याबद्दल म्हणजे प्रत्येक वेळेस रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. वन टाईम रजिस्ट्रेशन केलं तरी पण चालू शकेल. त्यानंतर चॉईस फिलिंग जे असेल ती 3 सप्टेंबरपासून जे आहे तर ती 8 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. आणि प्रोसेस जे असेल MCC कडून होणार आहे 9 ते 10 सप्टेंबरला आणि याचाही सीट अलॉटमेंट जे आहे तर ते 11 सप्टेंबरला होईल. त्यानंतर आपल्याला कॉलेजवर जाऊन जर रिपोर्टिंग करायचं असेल तर 12 ते 18 सप्टेंबरपर्यंत आपण ते करू शकतो आणि आपलं जॉईनिंग करू शकता. आता तिसरा राऊंड हा जो असेल तो कॅपचा थर्ड राऊंडपर्यंत लास्ट राऊंड असणार आहे. याच्यानंतर जो राऊंड येतो तो स्ट्रे वॅकन्सी राऊंड. पण स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो असेल तो अर्थातच कॉलेजनं व्हेरिफिकेशन केल्यानंतर, स्टुडंटचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर ज्या पण काही रिक्त जागा राहणार आहेत 19 ते 21 जुलैच्या नंतर ज्या पण रिक्त जागा राहणार आहेत तर त्याला आपण पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये आपण घेऊ शकतो. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरीही आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. स्ट्रे वॅकन्सीमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण स्ट्रे वॅकन्सीमध्ये सुद्धा पार्टिसिपेट होऊ शकणार आहोत. तर याचंही शेड्यूल आलेलं आहे की व्हेरिफिकेशन जे असेल टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्सचा, ठीक आहे, तर ते पण 20 सप्टेंबरला येणार आहे. तर यासाठी थोडीशी वेगळी सिस्टीम असेल. OTP लिंक्ड हे व्हेरिफिकेशन जे असणार आहे ते असणार आहे. त्याचबरोबर ती रजिस्ट्रेशन आणि पेमेंट जे असतील ते 22 ते 24 सप्टेंबरपर्यंत आपण ते करू शकणार आहात. तर दुपारी 3 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन 24 तारखेला आपण करू शकणार आहे आणि 6 वाजेपर्यंत आपण ते पेमेंट पण करू शकणार आहोत. त्याचबरोबर ती चॉईस ऑफ फिलिंग जे असेल ते 22 ते 25 सप्टेंबरपर्यंत आपण करणार आहे. आणि चॉईस लॉकिंग जे असेल तर ती काय ॲटो लॉक होणार आहे, ते काय परत प्रोसेस करायची गरज नाही. आणि प्रोसेसिंग जे असेल सीट अलॉटमेंटची MCCद्वारा ती जी असणार आहे तर ती 2 दिवसामध्ये ती प्रोसेसिंग होणार आहे 25 ते 26 आणि याचीही सीट अलॉटमेंट जी असेल ती 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. आपण मिळालेल्या इन्स्टिट्यूटला 27
सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. यानंतर MCCचा कोणताही राऊंड होणार नाही. पण तत्पूर्वी डीम कॉलेजेसच्या बाबतीमध्ये ज्यांना पण कमी मार्क्स असतील आणि ज्यांचे पैसे पे करायची जर तयारी असेल तर असे लोक जे असतील ते डीम कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट होऊ इच्छितात तर त्यांनी आपली वेबसाईट आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे तोही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर त्याच्यावरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगले कॉलेजेस जे असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फीज जी असेल तर ती तुम्हाला पे करायला जर शक्य होत असेल तर ते करू शकता. डीम कॉलेजेससाठी रजिस्ट्रेशन फी जी असेल तर साधारण ती 2,05,000 रुपये एवढी असते. 5,000 रुपये जे असते तर ती नॉन रिफंडेबल असते आणि 2,00,000 रुपये जे असतात ते रिफंडेबल असतात. तर त्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगचा यूज करावा लागतो. तर त्यांनी नेट बँकिंग अगोदर ॲक्टिवेट करून घेणं गरजेचं आहे, कारण वन टाईम ऑप्शन जो आहे तो फक्त नेट बँकिंगच आहे. याला कोणतंही RTGS NEFT होऊ शकत नाही. फक्त किंवा कोणत्याही क्रेडिट कार्डवरून तुम्ही ते करू शकता, पण त्याचं लिमिट किमान 2,05,000पर्यंत असणं गरजेचं आहे किंवा 2,05,000पेक्षा सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक बँकेचे काही नियम असतात, त्याचे चार्जेस असतात. तर 2,10,000पर्यंत त्याची मर्यादा असणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर ते शेअरही करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट जे असतील तर ते लवकरात लवकर मिळू शकतील. धन्यवाद.